पायलट, अरे इथं कुठे घेऊन आलेस तू मला रातचं? आईस्क्रीम खायला. हा? सुमे, म्हणजे थंडीचं रात्री आईस्क्रीम खाण्याची मजाच वेगळी असते. हा, पण असं आधीमध्ये अचानकच. सुमे, आज मी कारखान्याच्या चेअरमन पदावर बसलोय आणि किती म्हटलं तरी मला तिथे पोहोचवण्यात तुझा खूप मोठा वाटा आहे. म्हणून तुला एक छोटीशी ट्रीट, म्हणजे एक छोटीशी पार्टी. पार्टी? पायलट, तू लग्न आधी पक्क तसल्या पार्ट्या करत नव्हतास ना? नाही ग. मग तू पार्टी का म्हणलास? सरळ आईस्क्रीम देणारे असं का म्हणला नाही? पार्टीच का म्हणलास? सुमे, अगं पार्टीवरनं कुठल्या कुठे पोचतेस तू? ग आईस्क्रीमची सुद्धा पार्टी असते की नाही? मी नाही ऐकले असले कधी पार्टी. खरं सांग, तू पक्क तसल्या पार्ट्या करत नव्हतास ना? तुम्ही बायकांना असं काहीतरी बोलून मूडच घालवता सगळा. नाही 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 नाही. अरे माझा स्क्रू ढिला झालाय. तुझं झालाय का? नाही ना? मरूसू नका. चल, मला आईस्क्रीम पार्टी करायची आहे. चल दादा, 2 आईस्क्रीम. कोणते? कुठला हवंय? तुला जे आवडते ते घे. तू सांग तर. मला नाही कळत, तू घे. कुठले कुठले? स्ट्रॉबेरी आहे, व्हॅनिला आहे, चॉकलेट आहे, मँगो आहे. कुठलं? पायलट, स्ट्रॉबेरी. स्ट्रॉबेरी? 2 स्ट्रॉबेरी द्या. पायलट, मी हेच का सांगितलं माहितीये का तुला? हेच म्हणजे स्ट्रॉबेरी? हा? नाही. का सांगितलं? माझ्या मैत्रिणी लग्नात तुला स्ट्रॉबेरी म्हणायच्या. असं काय बघतोस येड्यासारखं? नाही म्हणजे स्ट्रॉबेरी का? जणू काय तुला माहितच नाही. नाही, खरंच माहिती नाही. सांग ना. अरे तसं तू गोरा घुमटा दिसतोय म्हणून म्हणायचा. माझा रंग यो असला आणि तू एकदम गोरा घुमटा. मला लय चिडवलं बघ त्यांनी लग्नात. असं आहे का? आणि तुला ते गाजर टोमॅटो बी म्हणायचा. बर. दादा, ते गाजर आणि टोमॅटो फ्लेवर असलेलं आईस्क्रीम आहे का कुठलं? नाही. पायलट, मला आता तुलाच खायला लागतंय वाटतं. खा की मग. आईस्क्रीम खा चुपचाप. आता लगेच मला खा म्हणणारा. कोणी बघत नाही. खा. स्ट्रॉबेरीने स्ट्रॉबेरी दिले यार. भारी. चेअरमन साहेब, चेअरमन साहेब, घ्या चहा घ्या. चेअरमन मॅडम, द्या चहा द्या. सुमे, या चहापत्तीत टाकली की फक्त आलंच टाकलंय.
अच्छ! माझ्यासाठी टाकले. काय तुला सर्दी झाली वाटतं? कशी काय? तुझं रातचं आईस्क्रीम मागलं टाकले. काय तू पण एवढ्याच्या आईस्क्रीम सर्दी होते तुला? मी बघ. तू भारीच बाबा माझ्यापेक्षा. ती आता चहा. इथं नाका तेवढं गुदगुल्या झाल्या तर काही विचारूच नकोस. आणि म्हणे तुम्ही वाघाच्या जबड्यातून पैसे काढते. पण त्याचा हित काय संबंध? मग सर्दी तुला झालीये, मला आल्याचा चहा द्यायचा काय संबंध? अरे तू नवरा आहेस माझा. जे बायकोला ते नवऱ्याला, आणि जे नवऱ्याला तेच बायकोला. हो का? मग या लॉजिकनं तर मलाही सर्दी व्हायला पाहिजे. आली 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 ना. छे, अजिबात आलेली नाही. चल आज रात्री पण जाऊया आईस्क्रीम खायला. नको बाबा, तू आधी कारखान्यावर जा. आला मोठा आईस्क्रीम खाणार. एक काम करतोस का, गाडाच टाकतोस का आईस्क्रीमचा? तू रोज खाणार असेल तर टाकतो. काय गरज नाही. चल आवर लवकर आणि खाली ये. उशीर होतोय. सुमे, काय रे बबन, लवकर आलास आज? लवकर नाही, रोजच्याच टायमाला आलोय की. काय नाही रे, ह्याला उशीर झाला म्हणून तू लवकर आल्यासारखं वाटतोयस. हो का? चल निघ. बबन, तात्याने मिठाई खाल्ली कर. कसली? अरे पहिले चेअरमन झाला म्हणून मी जाधव साहेबांकडे मिठाई ठेवली होती. अरे मिठाई खायला सुरेश जाग्यावर नको होय. लय अर्जंट ऑर्डर आली त्याच्यामुळे तालुक्याला गेलाय सुरेश. काल खानावळ बंदच होती की. ऑर्डरीला गेलं तर मग मला का सांगितलं नाही? आणि खानावळ का बंद ठेवली? कामाच्या माणसाला असं उपास ठेवणं चांगलं नाही. हे बघ सुमी, ती तूच फोन करून सांग त्याला. साहेब चला जाऊया आपण. चल येतो. संदीप दादा, काय ग सुमे? इकडे ये जरा. संदीप दादा, हा आमचं तात्या दिसलं का तुम्हाला कुठं? नाही ग, कालपासून घराला कुलूप आहे. मला वाटलं ते तुझ्याकडेच गेले असतील. नाही, तालुक्यात ऑर्डर होती मोठी म्हणून काल गेल्यात. आता पाहू तरी आला पाहिजे होतं. तू फोन करते ना. फोन बंद लागतोय त्यांचा. थांबा. घ्या, अजून बी बंद लागतोय. बहुतेक बॅटरी संपली असेल. असं कर, तू घरी जा. तो आला ना, मी फोन करायला सांगतो तुला. हा 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 जातो. हा सुमे बोल. पायलट, अरे तात्यांचा फोन अजून बंद आहे. मी कवा धरणं फोन करते. अगं दमून झोपले असतील घरी आणि फोन चार्जिंगला लावायचा राहिला असेल. अरे मी घरी बी जाऊन आले, घरी नाहीत. कुठे गेला असतील र? सुमे बघ, तू काही काळजी करू नकोस. आपण संध्याकाळपर्यंत वाट बघूयात. होतो ना कधी कधी उशीर घरी यायला. तू आता काही काळजी करू नकोस आणि आधी घरी जा. हा बाय.
खर्च पाहुणं 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 काल काय परफेक्ट सांगितलं तुम्ही हो 43 आला बरोबर. आज काय? कालचं बरोबर आलंय तर आज सत्ता ओपनला 72 जोडला आत्ताच लावतो मग. बाकी थंडी गेली की नाही काल? हा पाहुणं आम्ही येतो लावून तुम्ही येताय का? चला चला. तात्या घेताय का नाही शपथ? सुमे आजपासून नाही जुगार खेळणार ग. इस समय उपभोक्ता का मोबाइल स्विच ऑफ है. ताई खानाळवाली कशी तडपडते बघ. नरसू आता झाला ना जीव तुझा थंड? होत आहे. काल त्या म्हाताऱ्याला थंडीत कुडकुडताना बघितलं आणि जीवाला कसा थंडावा मिळाला. आणि आज आत्ता या खानाळवालीची तडफड बघितली आणि आनंदाच्या उकळ्या फुटतात मनामध्ये उकळ्या. नरसू आता कळलं का राजकारण कशाला म्हणतात ते? हो ताई सॅल्यूट आहे तुला. तुझ्यासारखं राजकारण कुणीच करू शकत नाही. बघूया काय? किती तडफडते ते बघूया चल. चल चल. इस समय उपभोक्ता का मोबाइल स्विच ऑफ है. अगं सुमन काय झालं अशी बाहेर का उभी आहेस? हा म्हणजे संध्याकाळ होत आली आता जेवणाचं काय आजच्या ना. हा करते पण ते तात्यांचा फोन बंद आहे. मी सकाळपासून करते तर बंदच येतोय. अगं चार्जिंग नसेल म्हणून बंद पडला असेल. हो हा पण कसं काय? अहो मी घरी बी जाऊन आले. घरी बी नाहीत. कुठे बाहेर गेलेत का? हा काल ऑर्डर होती म्हणून तालुक्याच्या गावी गेलो होतो. अरे बापरे मग अजून तिकडनं आले नाहीत का? नाही आला असता तर फोन चार्जिंगला लावला असता. हा तुम्ही बोल. पायलट तात्यांचा फोन अजून बंद लागतोय. अरे कुठं गेला असतील? अजून आले नाहीयेत? नाही बहुतेक. मी घरी बघू का जाऊन परत? नाही नको नको. मी बबनला इकडनं डायरेक्टली घरी पाठवतो. पायलट मला लय काळजी वाटायला लागली रे. मी अगं काही काळजी करू नकोस. मी बबनला लगेच पाठवतोय आणि घरी नसतील तर मी स्वतः बघतो. तू कुठं बघणार? मी बघतो ना. तू काही काळजी करू नकोस आणि शांत हो आधी. चल ठेवू मी? हा ठेव आणि मला कळव बर का लवकर काय ते. हो सांगतो मी. सुमन तू एवढ्या तेवढ्याला समरला फोन करून डिस्टर्ब करत जाऊ नकोस. अगं आत्ता कुठे त्याचं राजकारण सुरू झालंय. सासूबाई माझं तात्या गायब आहेत ही काही एवढी तेवढी गोष्ट नाही आणि माझ्यासाठी तर नाहीच नाही. हो पण तू तुझ्यासाठी माझ्या मुलाच्या राजकारणात आडकाठी का आणतीयस? अहो आता आडकाठी कसली सासूबाई? तुला नाही कळणार. जा तू स्वयंपाक कर. बरं झालं ताई तू जागेवर उतरवलंस तिला. नरसू ही तर सुरुवात आहे. पुढे पुढे बघ काय होतं ते. हिला आणि हिच्या बापाला दारोदार नाही भटकायला लावलं ना तर बघच.
हॅलो साहेब. हॅलो बबन, तात्या तिकडे गावात आहेत का रे? नाही अहो, सगळ्या गावात मी हुडकलं पण सुरेश कुठंच नाही आहो. अरे मग कुठे गेले ते? मला पण तीच कळणं झालं यावं. तू एक काम कर, गावात जरा आजूबाजूला बघ, मी इकडे बघतो. अहो खरं सांगतोय साहेब, सगळीकडे हुडकलं मी. साहेब मी तिकडे येऊ का हो? नाही नको नको, उलट जर तिकडे आलं तर फक्त मला सांग. तात्या, उठा 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 उठा, लागलं नाही ना फार? जाऊ तात्या, तुम्ही इथे काय करताय? तुम्ही तिकडे किती काळजी ते माहितीये का तुम्हाला? जाऊ सुमीला काय सांगू नका यातलं. तिला काय कळलं नाही पाहिजे. काय कळलं नाही पाहिजे? तात्या, आता तुम्ही घरी असायला हवे होतात. हे सगळं सामान तात्या, तात्या, तुम्ही इथे बसा भगवान. इकडे या, इकडे. सावकाश 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 सावकाश. आईंचा फोटो? तात्या, आईंचा फोटो घेऊन कुठे फिरताय तुम्ही? तुम्ही चला, आधी घरी चला. तुम्ही चला. जाऊ तुम्ही सुमीला काय सांगू नका यातलं. मला घर नाही राहिलं आता. घर राहिलं नाही म्हणजे? तात्या, काय बोलताय तुम्ही? मला सोडा, तुम्ही जावा इथं. जाऊ तुम्हाला पुन्हा घरी घेऊन येणार असं सांगून आलोय मी सुमीला. चला घरी. मी पाया पडतो. जाऊ तुमच्या. तात्या हो. मला घरी घेऊन जाऊ नका. सुमीला काय बी नका सांगू. जाऊ तात्या, काय झालंय मला नीट सांगा. काय नाही. जाऊ एका बापाचं कर्तव्य केलंय मी. कसलं कर्तव्य तात्या? जाऊ सुमीमुळे मामा साहेबांना घरात बाहेर काढलं होतं. तिच्या मनाला नाही लागलं. खरं तर आम्ही तुमचं 3 लाख द्यायचंय, पण देणार कुठलं? 3 लाख दिल्याशिवाय मामा साहेबाला ताई मॅडम घरात घेणार नाही. म्हणून मी आमचं घर घाण टाकलं. घर गहाण टाकलंय? सुमीला माहितीये? सुमीला माहिती की 3 लाख आम्ही दोघं मिळून फेडणार आहे. तुम्ही नाही, मला का नाही सांगितलं मग? जाऊ सुमीला मी रस्त्यातून ते सांगू नका. तिला नुसतंच वाटतंय मी घर घाण ठेवलंय तिथंच राहतोय म्हणून. तात्या, तुम्ही घरी नाही आहात हे माहितीये सुमीला. चला घरी. नाही नाही जाऊ नका. तात्या, तुम्ही जर आता घरी आला नाहीत ना तर सुमी घर सोडून जाईल. नाही जाऊ नका नका. तात्या, चला घरी. आपण घरी जाऊन शांतपणे बोलूयात. नका नका जाऊ नका. तात्या, तुम्ही जर आता घरी आला नाहीत ना तर मी रात्रभर तुमच्यासोबत इथे बसून राहील. नका नका जाऊ नका. आऊ नका. तात्या, उठा. चला चला घरी. आऊ नका म्हणतोय तर. चला.